जालन्याच्या पळशीमध्ये मराठा आंदोलक आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। रावसाहेब दानवे यांना भेटून आंदोलक मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारणार होते, मात्र दानवे यांच्या समर्थकांनी मराठा आंदोलक आणि दानवेंची भेटच होऊ दिली नाही। त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले। यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी केली असून भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची झटापटही झाली आहे। पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवलेला आहे। माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। माधव, नेमकं काय घडलेलं आहे? श्रीकांत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळशी हे जालना लोकसभा अंतर्गत येतं। त्या ठिकाणी रावसाहेब दानवे यांची सभा होती आणि दौरा होता। ही सभा आणि दौरा झाल्यानंतर तिथल्या स्थानिक मराठा कार्यकर्त्यांनी त्यांना भेटून त्यांच्या संदर्भातलं निवेदन देणार होते, मात्र त्या सगळ्या मराठा कार्यकर्त्यांना भेटू देऊ नये असा प्लॅन भाजपच्या तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आखला आणि त्यामुळं हा सगळा वाद समोर आल्याचं कळतंय। दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले, जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि झटापटी झाली। एकमेकांच्या अंगावर ढकलत होते, कारण त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की रावसाहेब दानवे यांना भेटू नये असं भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं, तर मराठा कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की रावसाहेब दानवे यांना भेटून आमची भूमिका मांडणार आहे। पण या दोघांमध्ये त्या ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झालेली होती। पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। जवळपास अर्धा तास हाच गोंधळ, असाच पद्धतीनं गोंधळ पळशीमध्ये सुरू होता। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तो निवळला आहे। हो, निश्चितच धन्यवाद माधव या सविस्तर माहितीसाठी।